कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशङ्करम्। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। गुरुनाथ महाराज की जय। खुशी घेतली. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्। प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत। तत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत। ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्लोक नंबर 7, 8 आणि 9 तीन श्लोक आपण बघणार आहोत. प्रत्यक्षात 8व्या श्लोकाचं जे स्पष्टीकरण आहे 7 आणि 8 तेच 9व्या श्लोकामध्ये असल्यामुळे वेगळं स्पष्टीकरण 9व्या श्लोकाचं नाही. त्यामुळे संख्या 7, 8, 9 असली तरी श्लोक 7 आणि 8 आले की 9वा श्लोक आपला येऊनच जाणार आहे, यात काही शंका नाही. काल आपण बघितलं की सत्वगुण कसा असतो. आणि हा 3 गुणांचा जो मेळ आहे, हा मेळ आत्म्याला शरीरामध्ये बद्ध करतो. नेहमी समजून घ्यायचं की जीवात्मा शरीरामध्ये 3 गुणांमध्ये मुळे गुंतला आहे. शरीरामध्ये जीवात्मा गुणसंगाने बांधला आहे. रेशीम बंध म्हणतात त्याला. काय म्हणतात? रेशमाची जी गाठ असते ती अत्यंत बारीक असते आणि अच्छाला तिला सोडवता येत.
स्वतःचा स्वतः मधला दोष शोधून काढणं महाकठीण काम. माझं वैद्यकीय क्षेत्र आहे. दुसऱ्याचा आजार शोधून काढणं सोपं असतं, पण स्वतःच्या आजाराचा ज्या वेळेला माणूस विचार करतो तेव्हा त्याला असं वाटतं की हाही असू शकतो, तोही असू शकतो, तसंही असू शकतं आणि असंही असू शकतं. त्यामुळे स्वतःचं डायग्नोसिस दुसऱ्यांकडून करून घ्यावं लागतं. स्वतः डॉक्टर आपली ट्रीटमेंट नाही घेत चिल्लर गोष्टी सोडल्या तर, पण दुसऱ्याच्या आजाराची चिकित्सा करणं नेहमी सोपं असतं. त्याच्यामुळे दुसऱ्यातले गुण पाहणं फार सोपं. तो कोणत्या गुणांमध्ये अडकला आहे हे समजणं फार सोपं आहे, परंतु मी कोणत्या गुणामध्ये अडकलो आहे हे समजणं महाकठीण काम. आणि ते कठीण काम भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. आणि म्हणून हा जो जीवात्मा आहे हा गुणसंगामुळे अडकलेला आहे, आणि म्हणून सत्वगुण प्रकाशकम आहे, अनामय आहे. सत्वगुण कसा आहे? प्रकाशक आहे. सत्वगुण अनामय आहे. सत्वगुण सुखामुळे काय करतो? बांधतो, ज्ञानामध्ये अडकवतो. आमचं कसं छान चाललंय, पाहणं लोकांना किती त्रास असतात. आम्हाला काही त्रास नाही. अगदी झोपडी पाण्याला सुद्धा असं वाटतं की आपला संसार कसा छान चालू आहे. फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला असं वाटतं आपला संसार कसा छान चालू असा पाहिजे. भालात राहणार आपला संसार. पूजनीय बाबासाहेब बेलसरे म्हणाले होते की आपलं सगळं जे छान चालू आहे ते तसंच चालू, आणि ह्या मला परमेश्वराची प्राप्ती व्हावी ही रजोगुणाची गुगली आहे. काय आहे? रजोगुणाची गुगली आहे. गुगली म्हणजे फसवणूक. चेंडू डावीकडे येईल असं वाटतं आणि उजवीकडे वळून जात, त्याला गुगली असं म्हणतात. हा माझा जो रजोगुण आहे हा रजोगुण मला फसवत असतो. सत्वगुण सुखामध्ये बांधतो आणि ज्ञानामध्ये बांधतो. पण हे निष्पाप अर्जुना, हा जो रजोगुण आहे ना हा जास्त भयंकर आहे. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भव. आजच्या श्लोकाला प्रारंभ झाला. रजोगुण रागात्मक असून कामना आणि आसक्ती याच्यापासून तो उत्पन्न झाला आहे. रजोगुणाची कशातून आहे? कामनेतून आहे. रजोगुणाची उत्पत्ती कशातून? त्यामुळे तो क्षेत्र म्हणजे जीवाज्ञान टाकतो. आवाज तुटतो भैया. हो बा सत्वगुण काय? तो ज्ञानामध्ये आसक्त करतो. सत्वगुण जो आहे आसक्त करतो, पण रजोगुण जो हो काय करू? एक व्हिडिओ बंद करून बघूया. सत्वगुण जो आहे
तो ज्ञानामध्ये आसक्त करतो आणि सुखामध्ये आसक्त करतो. पण रजोगुण जो आहे हा कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीमध्ये बद्ध करतो. सत्वगुण ज्ञानामध्ये बद्ध करतो. सत्वगुण सुखामध्ये बद्ध करतो. पण रजोगुण हा कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीमध्ये बद्ध करतो. हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. रजो रागात्मकम विद्धी. तर राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा आहे. इंद्रियांना जे जे सुख मिळेल आणि ज्या ज्या विषयांच्या पासून ते सुख मिळेल ते सगळं मला हवं असतं, त्याला राग म्हणतात. थोडक्यात जीवाला विषय भोगामध्ये प्रवृत्त करून आसक्ती निर्माण करणे हा त्याचा स्वभाव आहे. त्याला रागात्मक असं म्हणतात. हा रजोगुण कसा निर्माण होतो? हा रागामुळे निर्माण होतो. राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा. जबाबदारी काय आहे? जिथे आसक्ती आहे त्या ठिकाणी रजोगुण आहे. पण हे तपासायचं कोणाच्या बाबतीत आहे? स्वतःच्या बाबत तपासायचं. ज्या क्षणी, आता आवाजाचा प्रश्न सुटला का बऱ्याच प्रमाणात? नाही, छान येतोय आता आवाज. शशांक आणि लक्ष्मीने द्यावं उत्तर. हा दादा, स्पष्ट आवाज होता. ज्या क्षणी रजोगुण आहे, हा लक्ष्मी, ज्या क्षणी रजोगुण आहे हे लक्षात आलं त्या क्षणी त्या रजोगुणाला खाली दाबण्याची तयारी असते. त्याला साधक असं म्हणतात. रजोगुणाचा फायदा तसा आहे, रजोगुण करतो काय? तो एकदम आसक्त करतो. एक उदाहरण देतो. एखाद्या कार्यक्रमात बोलवलंय जेवायला, जाऊ दे त्यांचे आपले काही फारसे संबंध नाही आहे, कशाला जायचं आपण, आली पत्रिका म्हणून गेलं पाहिजे असं थोडी आहे. मग मुद्दा निघतो, त्यांच्याकडलं जेवण एका स्टँडर्ड हॉटेलमध्ये आहे. कुठे आहे? स्टँडर्ड हॉटेलमध्ये आहे. आणि स्टँडर्ड हॉटेलमध्ये जर जेवण आहे तर मग आता मी गेलोच पाहिजे. आता बोलावणं त्या दर्जाचं नाही हे बोलणं बंद झालं आणि हॉटेल आणि त्याची क्वालिटी याच्यावरून काय होऊन गेलं, आमचं जाणं निश्चित झालं. या ठिकाणी रजोगुणाने उसळी मारली. नेहमी स्वतःला तपासायचं. हा जो गुणसंग आहे ना, हा स्वतःला तपासण्यासाठी आहे. दुसऱ्याचा गुणसंग तपासण्यासाठी गुणसंगाचा अभ्यास भगवंतांनी सांगितलेला नाही. पण स्वतःला तपासण्यासाठी जेव्हा या गुणांचा उपयोग आम्ही करून घेतो, या विचारांचा उपयोग आम्ही करून घेतो, त्यावेळेला दुसऱ्याचा गुणसंग सहजच लक्षात येतो. परंतु नेहमी हे ठेवायचं की हा स्वतःला तपासण्यासाठी आहे, दुसऱ्याला दुरुस्त करण्यासाठी नाही. म्हणून दुसऱ्यामध्ये जर गुणसंग दिसला तर 4 पावलं दूर राहणे एवढं, पण त्याला दुरुस्त करणे हा माझा धंदा होता कामा नये. दुसऱ्याला दुरुस्त करण्याचा धंदा माझा होता कामा नये. एवढं जर लक्षात राहिलं तर माझं अंतःकरण शुद्ध होण्याची गरज पडत नाही. मी जेव्हा दुसऱ्याला दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडतो तेव्हा दुसरा तर तसाच्या तसाच राहतो, पण माझ्या अंतःकरणामध्ये काय तयार होऊन जात, रजोगुण असतो. भयंकर तगडा असतो. काय असतं की लहान माणसामधलं रजोगुण दिसायला सोपा असतो, पण मोठ्या माणसातलं रजोगुण समजायला जास्त कठीण.
आता ते दिवस नाही राहिले, तरी थोडस जुनं उदाहरण देतो. पहिल्या सिनेमाच्या पहिल्या दिवशीचं पहिलं तिकीट मिळालं पाहिजे. काय विषय आहे? पहिल्या दिवशीच्या प्रीमियर शोचं पहिलं तिकीट मला मिळालं आणि मग त्या गर्दीमध्ये होणारी जी फरफट आहे, ही सगळी फरफट त्या रजोगुणाने करवलेली आहे. रजोगुण त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुमच्या देहाकडनं वाटेल ते करून घ्यायला तयार असतो, पण त्याला पाहिजे ते तो मिळवूनच घेतो. दुसरी गोष्ट, काही जण मोठेपणा मिळवण्यासाठी रजोगुण. हो, रजोगुणाचं वैशिष्ट्यच असं आहे की त्याला काहीतरी हवं असतं. तो एखादी वस्तू मोठी महागडी देऊन देईल, पण त्या मोबदल्यात तो स्तुती घेईल. स्तुती सुमन. उदाहरण देताना जरा विचार करावा लागतो, तरीही काही काही सुचूनच जातात. काय द्यावं हो? 250 कोटीचं विमान. स्वतःच्या बायकोला त्यांनी काय प्रेझेंट केलं? 250 करोड रुपयाचं विमान त्यांनी प्रेझेंट केलं. रजोगुण. समोरचा माणूस मोहित होईल, समोरचा माणूस आकर्षित होईल, समोरच्या माणसाच्या मनात आपली छाप, आपली छबी, आपला विचार हा ठसला पाहिजे, या दृष्टीने काहीही करण्याची तयारी रजोगुण. असा रजोगुणी माणूस आपलं अंतःकरण शुद्ध ठेवू शकत नाही. त्याचं अंतःकरण अजिबात शुद्ध राहत नाही, पण शुद्ध राहत. पहा, पहिले म्हटलंय शुद्ध नाही राहत आणि नंतर म्हणतोय शुद्ध. शुद्ध म्हणजे संतापलेलं, शुद्ध म्हणजे खळखळत असलेलं, शुद्ध म्हणजे अस्वस्थ अंतःकरण. रजोगुणाचं अंतःकरण क्षुब्ध असतं. अशा अंतःकरणाने कधीही साधना होत नाही, नाम साधना होत नाही, शुभम साधना होत नाही. पुस्तक डोळ्यासमोर असून सुद्धा अंतःकरणात, बुद्धीत काहीही शिरत नाही. त्याचा आतमधला चित्रपट चालूच असतो. याचं कारण आहे, संग कोणाचा आहे? रजोगुणाला तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा शब्दाचा अर्थ तहानलेला, हिंदीमध्ये प्यासा म्हणतात. त्याला तहान असते. जी गोष्ट मिळाली नाही ती गोष्ट मिळावीशीच वाटणं, ती मिळालीच पाहिजे असं वाटणं, याला तृष्णा असं म्हणतात. जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट मिळावी अशी अभिलाषा अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे तृष्णेचं लक्षण आहे. तृष्णा संग समुद्भवम. आणि जी प्राप्त वस्तू आहे ती माझ्याच पाशी असावी असा स्नेह निर्माण होणं, याला आसक्ती असं. न मिळालेली वस्तू मला प्राप्त व्हावी याला तृष्णा असं म्हणतात. प्राप्त झालेली वस्तू माझ्याच पाशी असावी याला त्या वस्तू प्रती असलेला स्नेह असतो, याला आसक्ती असं म्हणतात. म्हणून विषय आणि विषयांचे भोग यांच्या कामनेतून
रजोगुणाचा उत्कर्ष होतो. विषय आणि विषयांच्या कामना, म्हणून कर्म आणि कर्माचं फळ ह्याची जी आसक्ती असते, ती आसक्ती जीवाला बद्ध करते, ही आसक्ती जीवाला बांधून ठेवते. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसंच पाहिजे, आत्ताच पाहिजे, हा ध्यास लागला. आणि जिथे असा ध्यास असतो तिथे रजोगुण असतो, आणि जिथे रजोगुण असतो तिथे बंधन असतं, आणि जिथे बंधन असतं ते बंधन अधिक घट्ट घट्ट आवळल्या जातं. सत्वगुणाचं बंधन नाजूक आहे. सुख संगेन बदनाती, ज्ञान संगेन बदनाती. सत्वगुणाचं बंधन नाजूक आहे, रजोगुणाचं बंधन त्या मानाने स्थूल आहे. पण रजोगुणाचं बंधन आहे हे लक्षात येतं, सत्वगुणाचं बंधन आहे लक्षात येत नाही. कोमल परी सापडे कोमल कळिकेची, भलतैसे काष्ट कोरडे, परी सापडे कोमल कलिके. असं विषय सत्वगुणाच्या बंधनाचा आहे, आणि तो एवढा कोवळा आणि नाजूक आहे की ते बंधन आमच्या लक्षात येत नाही. रजोगुणाचं बंधन लक्षात येत. तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा शब्दाचा अर्थ असा आहे तहान. ही जी तहान रूपी नदी आहे रजोगुणाची, ती कधीच आटत नाही. अख्ख्या जगाचा मळा जो फुललेला आहे ना, हा तृष्णा संग समुद्भव. हसाल तुम्ही, हसायला येईल असं एक उदाहरण सांगतो. माझ्या दवाखान्यामध्ये एक बाई दवाखाना स्वच्छ करायला रोज येत असते. साफसफाई तिच्याकडे होती. अर्थातच ती खूप गरीब होती. ती नेहमी सांगायची की डॉक्टर साहेब एकदा नागपूर बघायचं. काय बघायचंय? नागपूर बघायचं. म्हातारी होती बरं का, 70 वर्षाच्या आसपास होती. काय बघायचंय बा नागपुरात? म्हणे महाराज बाग. बस आयुष्यात एकदा नागपूर बघितलं की झालं म्हणे, मग काही बघायचं नाही आहे म्हणे. 2000 रुपये माझ्याजवळ शिल्लक आहे म्हणे. त्या 2000 रुपयातून एकदा नागपूरचा खर्च झाला की राहिलेले पैसे म्हणे शेवटच्या कार्यासाठी ठेवून देते. काही जणांना वाटतं भारत बघावा, नागपूर बघावा आणि भारत बघावा, या इच्छेत काहीच फरक नाही आहे बरं का. तिच्याजवळ 2000 रुपये आहे, याच्याजवळ 2 लाख रुपये आहे. काही जणांना असं वाटतं की आपण आजूबाजूचे देश पाहिले पाहिजे, अब्रॉड. पुष्कळशा ज्या तीर्थयात्रा असतात ना, ह्यात रजोगुण खूप असतो, आणि भगवंताचं दर्शन हे निमित्तच असत. जास्त साईट सीइंग नावाचा कार्यक्रम असतो, आणि कमी प्रमाणामध्ये दर्शनाचा भाग असतो. पूर्वीच्या काळी असं साईट सीइंगला जातो म्हटलं तर आवडत नव्हतं, म्हणून मग चला बा देवदर्शनाला जातो सांगत. पण ऍक्च्युअली दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा धमाधमा. हा सगळ्यात अधम जर काही असेल तर तीर्थयात्रा, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा, त्याच्यापेक्षा वरचं काय असेल तर देवाची पूजा, त्याच्यापेक्षा वर काय असेल तर ध्यानधारणा, आणि सर्वात उत्तम जर काही असेल सहजावस्था.
आता ही जी तृष्णा नावाची नदी आहे ना, ही सगळ्या जगाला पुरवणार. याचं कारण असं आहे की अनेकांच्या इच्छा, त्या इच्छांचं पाणी त्या नदीमध्ये पडत असतो. त्यामुळे ती नदी 12ही महिने तुडुंब भरून वाहत असते. अनेकांच्या इच्छा आणि आसक्तीचं रूपांतर वासनेमध्ये झालं असतं आणि ह्या सगळ्या वासना महत्मध्ये जाऊन बसतात आणि म्हणून त्याला सगळं जग अखंड हिरवगार दिसतं. काही लोकांना फार भूषण वाटतं की आम्ही अजूनही तरुण आहोत हे सांगण्यामध्ये त्यांना भूषण वाटतं. शरीराने ते म्हातारे झाले असतात, पण अजूनही मी तरुण आहे हे म्हणण्यात त्यांना भूषण वाटतं. याचं कारण त्यांचं अंतःकरण हिरवगार असतं. त्यांच्या अंतःकरणातल्या तृष्णा संपलेल्या नसतात. त्याचं पाणी अखंड वाहत असतं आणि मग ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणून तृष्णा, आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा ह्या सगळ्या शांत करायच्या, पण माझ्या मी शांत करायच्या आहेत. माझ्यातली तृष्णा मला काढून घ्यायची आहे. माझ्यातला रजोगुण मला कमी 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 करत आणायचा. जितकी तृष्णा जास्त तेवढी क्रियाशीलता जास्त, आणि जितकी क्रियाशीलता जास्त तेवढा रजोगुण जास्त. म्हणून नेहमी लक्षात ठेवावं लागतं की रजोगुण हा नेहमी दृश्य वस्तूविषयी असतो किंवा अदृश्य वस्तूविषयी असतो. एक तर ऐहिक गोष्टीविषयी असतो, नाही तर पारलौकिक गोष्टीविषयी असतो. एक तर लौकिक बाबत असतो, नाही तर वैदिक बाबत असतो. परंतु तो कर्मानुष्ठानामध्ये ढकलतो, आसक्ती निर्माण करतो. मी करता आहे, मी भोगता आहे असं त्या आसक्तीतून वाटायला लागतं आणि मग तो सुखी आणि दुःखी होतो. अशा प्रकारचा विचार करायला लागला की हा कर्मप्रवण माणूस कर्मासक्त होतो आणि दिवसभर कर्म करत असतो. असे जे जीव असतात, काय वाक्य वापरलेलं आहे, कर्मसंगेन देहिनम. असे जे देह असतात, असे जे देह असतात ते वणवण वणवण कर्मामध्येच फिरत. सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे, रात्री झोपताना उद्या सकाळी काय करायचं आहे. रजोगुणी माणसाचा स्वभाव, हा उद्या सकाळी असं असं करायचंय, बरं उद्या सकाळी तसं तसं करायचं. अरे आता झोप, आता झोप. उद्याचं प्लॅनिंग आज रात्री कशासाठी तू रटून राहिला अंतःकरणामध्ये. पण नाही, मला ते रटायचं आहे. आणखीन एक भाग असतो, खूप प्रश्न विचारत असतो रजोगुण. असंच का, तसंच का, अशाने काय होईल, तशाने काय. इतके असतात, अशा माणसाला काहीच करायचं. परमार्थामध्ये उगाच शंका काढणारा जो माणूस असतो ना, त्याला परमार्थ करायचाच नसतो. पक्क समजावं. तो निष्क्रिय परमार्थ म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे. पुन्हा लक्षात ठेवा, पुढच्या श्लोकामध्ये हे सांगणार आहे तमोगुणाच्या अनुषंगाने. त्याला त्याचं कर्तव्य चोखपणे माहित असतं, व्यवस्थित माहित असतं, कसं करायचं आहे हेही माहित असतं. पण त्याच्या आशा आणि आकांक्षांना धुमारे फुटतात. धुमारे माहितीये ना, झाडाला असे शेंडे फुटतात वेगवेगळे. एक शेंडा जर त्या झाडाचा तोडला आपण, तर तिथे आणखीन 4 शेंडे तयार होतात. आणि मग ते आपल्या आवाक्याच्या पलीकडे त्याचा व्याप होऊन जातो आणि मग तो आपल्याला पेलत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतील जीवनात अशातली काही शक्यता नाहीये. कोणी विमान प्रेझेंट दिलं तर आपण कारही प्रेझेंट देऊ शकू असं काही नाहीये.
सायकलच आहे आपल्या घरी, स्कूटर किंवा मोटरसायकल नाहीच आहे. तो बिचारा कुठून फ्लॅट प्रेझेंट करणार? मग एकाशी तुलना दुसऱ्यानी केली की मग त्याचा जो रजोगुण आहे तो त्याला स्वस्थ बसू देत नाही. एक मात्र लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं? एवढे दिवस आपण केलेला जो उपद्व्याप आहे त्यातनं हाती काय लागलं याचा विचार करा. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी म्हण आहे, पण इथे बहुतांश सिनियर सिटीजन्सच्या लाथा मारून झाल्या आहेत. पाणी किती निघतं हे त्यांना समजून चुकलेलं आहे. आणि आता आपण पाणी काढू शकत नाही हेही समजत आहे. या उपरही जर पाणी काढण्यासाठी लाथा मारल्या तर पाय मोडल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? आपल्या तरुण वयामध्ये आपल्याला जे करता येणं शक्य होतं ते केलं, पण आता पुढच्या पिढ्यांनी असं करावं तसं करावं तसं करावं असे फुकटचे सल्ले जर देत राहिले तर पाय मोडल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आपलं तोंड चूप ठेवता का? अशी उत्तरं आल्याशिवाय राहणार नाही. काका सांगतात, पहिल्यांदा असा जो रजोगुणी असतो त्याच्या बाबत पुढची पिढी मुखक्षेप, जरा तोंड आवरा, जरा बोलणं थांबवा, माळग्यानं हातात जप करायला काय हरकत आहे? मुखक्षेप म्हणतात. मुखक्षेपानंतर ऐकलं नाही तर हस्तक्षेप, आणि हस्तक्षेपही समजला नाही तर मग पदक्षेप. शहाण्या माणसाने कुठे स्वतःला आवरून घेतलं पाहिजे, मुखक्षेपाची वेळच नाही आली पाहिजे. म्हणून पाय मोडल्याशिवाय राहणार नाही या शब्दाचा अर्थ आहे देह म्हातारा झाला असतो पण मनामध्ये असतो, घरामध्ये ठरतं बारसं. पण मग आजी आजोबांचेच मांडे तयार होतात, असं करावं तसं करावं तसं करावं. मग पुढची पिढी म्हणते, अहो त्या जुन्या गोष्टी झाल्या, आता असं नसतं की, आता हे असं नाही करत. हे काय फालतू गोष्टी तुम्ही करता, ते कसं छान होतं. अहो पण ते नाही ना आता लोकांच्या कल्पना. मुखक्षेप. आता बारसं कोणाचं आहे? नातवाचं आहे. जबाबदारी कोणाची आहे? त्याच्या आई वडिलांची आहे, आजी आजोबांची नाही. मग जे ते करतात आहे ते शांतपणे आम्हाला बघता आलं पाहिजे. आम्हाला स्वप्नरंजन करायची गरज नाही. पण स्वप्नरंजन केलं की चित्त अशांत झाल्याशिवाय राहत नाही, आणि अशांत चित्तामध्ये नाम साधना, सोहम साधना, तत्वमसी, आत्मानात्म विचार येत नाही. म्हणून बुद्धीला नसत्या गोष्टींमध्ये अडकवू नका, स्वप्नरंजनात अडकवू नका. तमस्त्व ज्ञानजम विद्ये मोह मोहतम सर्व देहिना. तमस्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम. प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबद्धाति तन्निबध्नाति भारत. काय म्हणतात आहे? सर्व जीवांना मोहित करणारा जो तमोगुण आहे, तमस्व ज्ञानजम विद्धी, हा अज्ञानातून जो जन्मलेला आहे, तो जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा या 3 गोष्टींद्वारा बद्ध करतो. रजोगुणासंबंधी सांगून झालं, आता तमोगुणासंबंधी सांगणं सुरू. तो जीवाला
निद्रा, आळस आणि प्रमाद या 3 गोष्टींमध्ये बांधून ठेवतो. तमोगुण अज्ञानातून जन्माला आला. तमोगुण नेहमी भ्रांती निर्माण करतो. आहे ते दिसू न देणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. अंधकारामध्ये वस्तू दिसत नाही की, तसं अज्ञानाच्या दृष्टीला जे जसं आहे तसं नाही दिसत, विपरीत दिसतं, काहीतरी वेगळं दिसतं. याचं कारण अज्ञानाचं आवरण. ढग आल्यानंतर प्रकाशमान असणारा सूर्य दिसत नाही, पण ज्या अर्थी मला ढग दिसतात ते सूर्याच्या प्रकाशात दिसतात, हा विचार तमोगुणाच्या अंतःकरणामध्ये राहतच नाही. कारण त्याचं अंतःकरण ढोबळ गोष्टी बघण्यासाठी, स्थूल गोष्टी बघण्यासाठी आसुसलेलं. तो विवेक शक्तीचं अवधारण करत नसल्यामुळे त्याचं अंतःकरण भ्रांत होतं, त्यांचं अंतःकरण मोहित होतं आणि तो त्या दृष्टीने विचार करायला लागतो. आणि म्हणून त्याला जी वस्तू जशी दिसायला पाहिजे तशी दिसत नाही, म्हणजे वस्तूचं खरं स्वरूप दिसत नाही. लहान मूल खेळण्याच्या मागे धावतो. आपण काय म्हणतो, अरे ते सेलवर चालणारं खेळणं आहे आणि त्याला ते खरं वाटत आहे. लहान आहे, लहान आहे. सगळी सेलची करामत आहे हे त्या मुलाच्या लक्षात येत नाही आहे. त्याला खेळण्याची करामत वाटते आहे. आता आपले जे सगळे देह आहेत हे चैतन्य रूपी सेलवर चालतात. असं असताना सुद्धा देहाच्याच असण्यावर, देहाच्याच दिसण्यावर, देहाच्याच चालण्यावर, देहाच्याच कर्तृत्वावर जर आम्ही मोहित होत असू तर आम्ही तमोगुणी आहोत. अष्टावक्र सभेमध्ये गेले. 5-5.5 फुटाचा माणूस 8 ठिकाणी वाकलेला. ओबडधोबड दिसेल की नाही कल्पना करा. एक सरळ काडी घ्या 5 किंवा 5.5 फुट आणि तिला 8 ठिकाणी वाकवा. 8 त्यामुळे 18 पुढं मग त्यांचं चालणं, हालचाली त्याही सगळ्या वेड्या वाकड्या होतात ना. दिसायलाच नुसतं वेडा वाकडा असतो असं नव्हे, त्यांच्या हालचाली, चालणं, बोलणं सगळं वेडं वाकड. आणि ती आल्याबरोबर सगळे विद्वान हसायला लागले. त्यांनी जनकाला म्हटलं की मला असं वाटलं की तुझ्याकडे विद्वत सभा आहे. पण इथे सगळे कातडीचे व्यापारी आहे. जनका, इथे सगळे कातडीचे व्यापारी आहेत. चैतन्य ज्यांना दिसत नाही आणि शरीरावरची कातडीच ज्यांना दिसते, तमोगुण आहे. आतमधलं आत्मतत्व बघण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. ही क्षमता माझ्यामध्ये आहे, पण त्या क्षमतेचा मी वापर करून घेतला. आणि म्हणून तो मोहित झाला असतो. कामाची मदिरा त्यांनी प्यायलेली असते. असा माणूस स्वतःही काही स्वस्थ बसत नाही, दुसऱ्याला स्वस्थ बसू देत नाही, तो सहकार्यालाही स्वस्थ बसू देत नाही. असा माणूस रजोगुणी असतो. आणि अशा रजोगुणी माणसाच्या संगतीपासून दूर असावं. पण तो आपल्याला देवधर्म वगैरे वगैरे काही करू देत. तो 2 दिवस सांगेल आता शनिवार करा, 4 दिवसांनी सांगेल मंगळवार करा, 8 दिवसांनी सांगेल गुरुवार करा, कधी सांगेल दान करा, कधी सांगेल यज्ञ करा. असं काहीतरी वेगळं 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 असं करतच राहतो.
उगाच पौर्णिमेला जेव घालायचं सगळ्यात. कशासाठी पौर्णिमा घालायचं आम्ही असं ठरवलं. कशासाठी ठरवलं? ठरवलं असं मनात आला विचार, पौर्णिमेला जेव घालायचं घाला. आता नाही होत आमच्याच्याने की नाही, दर पौर्णिमेला पुरणाचा स्वयंपाक करणं होत नाही. आम्ही ते बंद करून दिलं. बरं, मग आता आम्ही की नाही हे असंच सुरू केलं, परान्नच खात नाही. म्हणजे तो काहीतरी सुरू करतो. दिसायला ते सत्वगुणासारखं वाटतं, पण असतो तो रजोगुण. प्रमादालस्य निद्रावी. प्रमाद शब्दाचा अर्थ कर्तव्य कर्मामध्ये चूक करणे, कर्तव्यच विसरून जायचं. दुसऱ्यांच्या शिक्षणाला मदत करायची, सगळं करायचं, आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करायचं आठवण नाही, लग्न करायची आठवण नाही. त्याच्यासाठी पैसाच नाही आहे याच्याजवळ. आपल्या कर्तव्यापासून च्युत व्हायचं आणि दुसऱ्यांमध्ये ढवळाढवळ करायचं. चालढकल ज्याला म्हणतात, टाळाटाळ ज्याला म्हणतात, निष्काळजीपणा ज्याला म्हणतात, दुर्लक्ष ज्याला म्हणतात, त्याला प्रमाद असतो. हा तमोगुणाचं प्रमुख लक्षण आहे, प्रमाद. तमोगुणी माणूस नेहमी अशाच चुका करत. पुस्तक दिलं हे अभ्यासायचं आहे, बर, तो त्याला कव्हरच लावत बसेल. असं कव्हर लावलं, तसं कव्हर लावलं, त्याच्यावर स्टिकर लावलं वगैरे वगैरे. आता त्या पुस्तकाला कव्हर लावावं असं वाटणं हा रजोगुण आहे. पण कव्हर लावण्यामध्ये पुस्तकाचं वाचनाचा वेळ गमावून बसणं हा तमोगुण आहे. पुस्तकात वाचलेलं सांगावं असं वाटणं आणि आपल्या सांगण्याची बढाईकी मारणं हा सत्वगुण आहे. कुठल्या ना कुठल्या गुणामध्ये जीव पछाडलेला असतो. म्हणून चालढकल, टाळाटाळ, निष्काळजीपणा, दुर्लक्ष हे याला सगळ्यांना प्रमाद. प्रमाद म्हणजे चुका. कर्तव्य कर्माच्या विस्मृतीला प्रमाद असतो. किंवा कुठल्याही वस्तूचा विवेक करण्याचं सामर्थ्य प्रमादामुळे नाही सोडून जात. हा भाव सत्वगुणाच्या विरोधी असल्यामुळे तमोगुणाचा वर्धन करणारा आहे आणि सत्वगुणाच्या विवेक शक्तीवर आवरण घालणारा आहे. याला प्रमाद असं. एकाला आळस असं म्हणतात. काम करण्याचंच टाळा. करेंगे, देखेंगे, सोचेंगे. एका पंतप्रधानाच्या नावाने हे सगळे वाक्य दिवंगत पंतप्रधानांच्या नावाने वापरले गेलेले आहेत. काम करायचंच नाही, ते पोस्टपोन करून ठेवून द्यायचं. सरकारी ऑफिस मध्ये जा, आजच्या ऐवजी तुम्ही उद्या आले तर जास्त बरं होईल. काय बरोबर? हे बघा, तुम्हाला कळत कसं नाही, माझा अनुभव सांगतोय बरं. तुम्हाला कळत कसं नाही म्हणजे कसं आहे की शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी अंतःकरणाचा तो इंचूच तयार होत नाही हो काम. तुम्ही सुट्टी नका घेऊ शनिवार रविवार. तसं नाही, म्हणजे सोमवारी त्या कामाला तो असा फीड नाहीये. तुम्ही की नाही असं मंगळवार बुधवार बस, गुरुवारपेक्षा उशीर करू नका, कारण शुक्रवारी पुन्हा सुट्टीचा मूड सुरू होऊन जातो की उद्या शनिवार, अजून आजचा दिवस काढायचा आहे. कर्म टाळता नाही आलं तरी ते पुढे पुढे ढकलावं असं वाटतं, किंवा करावंच लागलं तर त्या कर्मामध्ये उत्साह नसतो, अत्यंत निष्काळजीपणा असतो. याला
आलस्य असं म्हणतात. आणि निद्रा शब्दाचा अर्थ आहे बुद्धीची जाड्यता. तो गाढ निद्रेच्या अधीन होतो आणि कर्माचा त्याग करतो. बुद्धीची जडता वाढल्याने अत्यंत सुन्न होऊन जाते ती बुद्धी. कशी होऊन जाते? सुन्न होऊन जाते ती बुद्धी, कामच नाही करत. म्हणून मनुष्य झोपेतल्या आनंदाकडे प्रवृत्त होतो, बाह्य विषय वस्तूच्या आनंदामध्ये जात नाही. याला निद्रा असं. आणि तिसरा श्लोक आहे तत्वम सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञान मावृत्य तु तमाहा प्रमादे संजयत. अर्जुना, सत्वगुण सुखामध्ये नियुक्त करतो, सांगून झालाय काल. रजोगुण कर्मामध्ये आणि तमोगुण ज्ञानावर आवरण घालून प्रमादामध्ये प्रवृत्त करतो. एवढाच या श्लोकाचा अर्थ असल्यामुळे हा आपण काल आणि आज घेतला असल्यामुळे 9व्या श्लोकाचाही अर्थ याच्यामध्ये आलेला आहे. आणखी एक गोष्ट साधकांनी लक्षात ठेवायची की स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा गुणांचा अभ्यास आहे. प्रमाद शब्दाचे तसे दोन अर्थ आहेत. एक निषिद्ध गोष्टी करणं आणि एक अनावश्यक हालचाली करणं. अनेक लोक निषिद्ध गोष्टी करतात, तो प्रमाद आहेच. पण गरज नसलेल्या हालचाली करणं हा सुद्धा एक प्रमाद आहे. असो, सत्वगुण ज्ञानाने बांधतो, रजोगुण आसक्तीने बांधतो आणि तमोगुण अज्ञानाने बांधतो. तमोगुणाचा आणि परमार्थाचा तीळ मात्र. रजोगुणी माणूस परमार्थिक होत नाही. तो जेवण प्याऊ ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे तो धावत असतो. नाथ महाराज म्हणतात, असा रजोगुणी माणूस माझ्या जवळ न आलेला बरा. आपणासारखी खरी ती तात्काळ नाही काळ वेळ तयापाशी. ही ओवी वेगळ्या अर्थाने वापरली आहे. रजोगुणाच्या बाबत ही गमतीने वापरलेली ओवी. पण एकदा नर्मदेच्या काठी होतो, त्यावेळेला संन्यासी होत्या मंगरानंदा म्हणून, आता नाही आहेत त्या म्हणाल्या होत्या, मी म्हणतो तुमचं आमचं तुम्ही काय ऐकत नाही कधी. म्हणे मी जर तुमचं ऐकायला लागली ना, तुम्ही मला गृहस्थ बनवून टाका. आणि म्हणून तात्पर्य एकच आहे की याच्यात स्वतःला बदलवलं पाहिजे, दुसऱ्यांना बदलवायचं नाही आहे. घरातल्या माणसांचे स्वभाव आपल्याला बदलण्यासाठी हा अभ्यास नाही आहे. असा प्रकल्प नाही हा की घरातल्या माणसाचे स्वभाव बदलायचे, असं नाही. लक्षात ठेवायचं की एक वेळ भारत सरकारचा प्रकल्प तडीला जाईल, पण घरातल्या माणसांचे स्वभाव बदलण्याचा आपला प्रकल्प तडीला जाण्याची सुतराम शक्यता नाही, नाही आणि नाही. मग घरामध्ये कसं राहायचं हो? इतक्या गुणांचे वर एकच माणूस कधी सत्वगुणाचा असतो का, कधी रजोगुणाचा असतो, कधी तमोगुणाचा असतो, तोच पुन्हा सत्वगुणाचा. म्हणजे हे गुण खालीवर खालीवर होतच राहतात. मग आता त्या माणसाला समजून घेणं फार कठीण असतं. इंग्रजीत अशी म्हण आहे की आपल्या बायकोला आयुष्यभर ओळखणं कुणालाही शक्य नाही, आयुष्यभरातही शक्य नाही. बायकोला शब्दाचा अर्थ नवऱ्याला असा पण घ्यायचा, लक्षात ठेवायचा. आयुष्यात हा किंवा ही कसा आहे हे ओळखणं शक्य नाही, इंग्रजीतली म्हण आहे. पण परमार्थामध्ये स्वतःला मी कोण आहे हे ओळखणं दुरापास्त आहे. आणि हे ज्याने केलं त्याला पुरुषार्थ साधला. प्रपंचाला बदलवण्याच्या भानगडीत पडू नका, जगाला सुधरवण्याच्या मागे लागू नका. जगाच्या कल्याणा संतांच्या. जग ज्ञान मार्गाने जात नाहीये, त्याला उपासनेच्या मार्गाने न्या. जग उपासनेच्या मार्गाने जात नाहीये, त्याला कर्माच्या मार्गाने जा.
यथा उचितो निज भावे, तो ज्या वर्गात आहे त्या वर्गातून त्याला वर आणण्याचा प्रयत्न करायचा. त्या वर्गातून वर येण्याची त्याची इच्छा नसेल तर त्याला तिथेच राहू द्यायचं. ड्रॉप द हिंट्स. फक्त हिंट पास करायच्या. कितीतरी विचार असतात हो. घर म्हणजे फार कठीण असतं घर चालवणं. ज्याला घर आहेत त्याला कळतं की घरामध्ये शहाण्या माणसाने फक्त हिंट ड्रॉप करायची. हिंट म्हणजे ऑर्डर नव्हे. असं कर असं नव्हे. असं केलं तर कसं होईल, असं करता येईल का, हे कसं राहील या ठिकाणी, असा विचार केला तर कसा राहील, त्याला हिंट ड्रॉप करणं असं म्हणतात. हे सगळं शिताफीने करता आलं पाहिजे. घरातल्या लोकांचे स्वभाव बदलायचे नाही आहेत. साधनेला अनुकूल भूमिका करून तयार करून घेण्यासाठी मी स्वतःच काय बदल केला पाहिजे एवढंच ठरवायचं. सगळं अभ्यास केला, परंतु साधनेला अनुकूल भूमिका जर आतमध्ये तयार झाली नाही तर केलेला अभ्यास निरुपयोगी ठरतो. म्हणून घरात माणसं जशी आहेत तशीच राहणार आहेत. त्यांचे स्वभाव जसे आहेत तसेच राहणार आहेत. मला बदलायचं आहे. मला स्वतःला घडवायचं आहे. मी कोण आहे हे ओळखून त्यात स्थिर राहणं याला पुरुषार्थ असं म्हणतात. तेच होऊन राहणं. मग मी तेच झालो असं सुद्धा वाटता उपयोगाचं नाही. ही सहजावस्था ऐसी तिचीही ऐशी तैसी, तीही न पडो माशी आनंद भोजनी. 7, 8 आणि 9 असे 3 श्लोक आज आपण 14व्या अध्यायातले घेतले आहेत. उद्या या गुणांचे खेळ कसे चालतात त्या संबंधी आपण बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.